मुंबई महानगरपालिकेच्या मंडळाचा देखील विशेष स्थायी समितीमध्ये गाजला. नुकतीच दादर येथील भाजी मंडईवर देखील पालिकेने कारवाई केली. काय एकूणच या सगळ्या संदर्भात कारवाई नव्हती केलेली, तिकडे व्हिजिट होती. हा जो दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचा प्रस्ताव आला होता महिन्याभरापूर्वी. तेव्हा तो आम्ही नॉट टेकन केला होता. मीच त्याच्यामध्ये नॉट टेकन करायला लावला. त्याचं कारण असं आहे की प्रस्तावात ज्या गोष्टी दुरुस्तीच्या घेतलेल्या आहेत त्या सफिशियंट नाही आहेत. कारण ती प्रत्यक्ष मंडई पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं किती दुरावस्था झालेली आहे त्या मंडईची. आणि म्हणून मी व्हिजिट मागितली होती आणि ती व्हिजिटची विनंती मान्य करून अध्यक्ष आणि स्टँडिंग समितीचे बहुतांशी सदस्य परवा 2 दिवसापूर्वी व्हिजिटला आले होते. त्या व्हिजिटमध्ये त्यांनी याची डोही याची देही ते म्हणतात ना, तसं सगळं पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मी जे काय बोलत होतो ते खरं सत्य आहे. म्हणून पुनर्विकास व्हावा मंडईचा हा खरं तर आमचा विषय होता. परंतु दुसऱ्या बाजूनी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी टेक्निकल काही तांत्रिक बाबी उपस्थित केल्या. पहिली म्हणजे यांना अल्टरनेट अकोमोडेशन कुठे देणं ते शक्य नाही आहे, कारण की जागेत कुठे आजूबाजूला जागाच नाही आहे. आणि दुसरी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील ही जी मंडई आहे प्लाझाच्या इथली, ती ऑलरेडी पुनर्विकासासाठी गेलेली आहे. तर त्या एका दादरमधल्या विभागातल्या दोन्ही मंडया एकत्र जर पुनर्विकास करायचा झाला तर मग ह्या सगळ्या भाजीचा जो व्यवसाय घाऊ व्यापार जो असतो तो दादरमध्ये होतो. कारण दादरमध्ये सगळे संपूर्ण महाराष्ट्रातून जे शेतकऱ्यांचे ट्रक्स येतात ते दादरमध्ये प्रथम येतात. तिथे लोडिंग अनलोडिंग होऊन तो सगळा भाजी किंवा फळभाज्या असो, हे सगळं फळं असोत की तिथून संपूर्ण मुंबईतल्या इतर मार्केटना सप्लाय होतात. त्यामुळे जर ॲट ए टाइम दोन्ही मंडया जर ह्या आपण पुनर्विकासाला काढल्या तर ह्या सगळ्या जी व्यवहार जो आहे खरेदी विक्री भाजीचा तो बंद पडेल आणि किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी येतील, ते अव्यवहार्य राहील. म्हणून सध्या हा रिपेरिंगचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करा. परंतु त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट केलेल्या नाही आहेत. त्या समाविष्ट करून तो दुरुस्ती व्हावी आणि ॲडिशनल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी नवीन ॲडिशनल प्रस्ताव सादर करावा अशा टाईपची आम्ही मागणी केली. आणि त्याला अध्यक्ष आणि संपूर्ण स्टँडिंग समितीच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तो मंजूर करण्यात आला. किती रुपये एकंदरीत या संपूर्ण ते जास्त नाही आहे. तो 2.5-3 करोडचाच दुरुस्तीचा विषय आहे. पालिकेच्या जाहिरात विभागाकडनं 1 ते 2 ते 3 मिनिटाच्या जाहिरातीसाठी व्हिडिओच्या 3 मिनिटाच्या जाहिरातीसाठी साधारण तो 4,70,000 समथिंग असं काय, एक म्हणजे 4.5 लाखाचा प्रस्ताव होता. मला वाटतं मिनिटाला साधारण ते 1.5 लाखाच्या वर खर्च होतोय. एवढा खर्च करायची आवश्यकता काय आहे असाही प्रश्न उपस्थित झाले आणि ते बरोबरही आहेत. कारण ॲक्च्युली ती 300 कोटी झाडं संपूर्ण महाराष्ट्रात लावायची हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. आणि त्या प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी महानगरपालिकेने साधारण 4.5 लाख रुपये खर्च करावेत असा तो प्रस्ताव होता. तर मला वाटतं की एका 3 मिनिटाच्या चित्रफितीसाठी 4.5 लाख रुपये खर्च होणं हे काही योग्य नाही. मग त्यासाठी मग तुम्ही निविदा का नाही आणली, टेंडर का काढले नाहीत, परस्पर टेंडर न काढता ही मंजुरी द्यावी असा तो प्रस्ताव होता. म्हणून त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।